नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोच्या चारित्र्यावरील संशयाने गंगावला, बायकोचा खून करून मोकळा झाला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या चाफोडे तारळे या गावामध्ये राहत असलेल्या पांडुरंग सराफले वय वर्ष 48 हे आपली बायको मंगला वय वर्ष 42 आणि आपल्या 2 मुलासह ते राहत होते. त्यांचा एक मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे, तर त्यांच्या मुलीने इंजिनियर याची डिग्री घेतलेली असून ती पुणे येथील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करते. तर पांडुरंग सराफले हा आपली शेती करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. घरदार सगळं काही व्यवस्थित असताना पांडुरंग हा आपली बायको मंगला हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्याच्या डोक्यात आपली बायको मंगला हिच्याविषयी आपल्या बायकोचे कोणाशी तरी लफडे असेल या विचारातून तो आपल्या बायकोशी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करत असे. त्याच्या या उतारवयात त्या दोघांनी समजूतदारीने वागण्याची गरज होती, परंतु तसे या घरामध्ये काही घडत नव्हते. उलट त्या दोघा नवरा बायकोमध्ये दिवसेंदिवस भांडणे होतच चाललेली होती. पांडुरंग हा संशयी वृत्तीचा असल्याने त्याला मंगला हिचा काही इलाज नव्हता. असेच एके दिवशी 16 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी पांडुरंग आणि मंगला हे दोघे घरीच होते. दोघेच घरात असल्याने बोलता बोलता त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. भांडण हे रोजचेच असल्याने मंगला हिनेही आपल्या नवऱ्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि त्यांचे ते भांडण पेटत गेले. त्यावेळी चिडलेल्या पांडुरंगने मंगलाचे डोके धरून भिंतीवर आपटले. मंगलाचे डोके भिंतीवर आपटल्याने मंगलाच्या डोक्याला दुखापत झाली व ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली व थंडगार पडली. तरीही पांडुरंग याचा काही राग शांत झाला नाही. त्याने घरातील एक दोरी आणून तिच्या गळ्याभोवती त्याने फास टाकला आणि करकचून तिचा गळा त्या दोरीने आवळायला त्याने सुरुवात केली. त्यामुळे तिचा श्वास कोंडल्यामुळे ती तडफडू लागली, पण त्याने गळ्याभोवती टाकलेला फास काही सैल केला नाही आणि त्यामध्येच मंगला हिचा जागीच जीव गेला. त्यानंतर पांडुरंग याचा राग शांत झाला तोवर त्याच्या बायको मंगला हिचा जीव गेलेला होता. त्याने मंगलाच्या गळ्याभोवतीचे दोरी सोडली व ती निश्चित पडलेली पाहून पांडुरंग याला समजून आले. त्यामुळे तो आता भानावर आला होता. आपल्या हातून आपल्या बायकोचा खून झाला आहे, काय घडलं आहे याचा तो विचार करत बसला होता. त्याच्या पुढे काय होणार हे परिणाम दिसू लागले. यातून कसे आपण सही सलामत बाहेर निघायचे याचा तो विचार करू लागला. त्यातूनच त्याच्या डोक्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपली बायको मंगलाला ओढत बाहेरच्या खोलीत आणले आणि तो घराबाहेर आला वर जोरजोरात ओरडू लागला की मंगला ही मळ्यावरून येताना खाली पडली, तिला लवकरात लवकर दवाखान्यात नेले पाहिजे. त्याच्या या आवाजाने त्याच्या शेजारी राहणारे लोक जमा झाले. त्यांनी तातडीने मंगला हिच्याकडे पाहिले असता तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, पण तिच्या गळ्याभोवती गळा दाबल्याचे व्रण स्पष्टपणे दिसून येत होते. हे पाहून शेजाऱ्यांना त्याची शंका आली. आधीच त्या दोघातील भांडणे शेजाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती होती. तिच्या गळ्याभोवती दोरी आवळल्याच्या खुणाही स्पष्टपणे दिसत होत्या. एका शेजाऱ्याने मंगला हिच्या नातेवाईकांना फोन लावला व त्यांना बोलावून घेतले. तसेच या घटनेची माहिती राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा देण्यात आली. दवाखान्यामध्ये पांडुरंगच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव दिसत होते. त्याच्या हालचाली ह्या संशयास्पद वाटत होत्या. तो सर्वांना एकच सांगत होता की मंगला ही जिन्यावरून पडली आणि तिच्या डोक्याला लागले आहे, तेव्हा तिच्यावर लवकरात लवकर उपचार करा. पण त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच्या हावभावातून वेगळा संशय निर्माण झाला होता.
या संशयातून राधानगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने पांडुरंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याला फार वेळ खरा प्रकार लपवता आला नाही आणि त्याने आपल्याच हातून घडलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली. आपल्या बायकोच्या चारित्र्याच्या संशयावरून आपली बायको मंगला हिचे डोके आपटून आणि दोरीने गळा आवळून खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी पांडुरंग ज्ञानू चरापले, वय वर्ष 48, याच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.